हॅलो फ्रेंड, आज चालले मानस खुशी गार्डनला. त्यांची पिकनिक जाणार होती पण त्यांना पिकनिकला नाही पाठवलं, म्हणून मी आज त्यांना घेऊन आली गार्डनला. मग हे गोल गोल फिरायचं होतं, त्यामध्ये बसले. त्यानंतर झोक्यावरती बसायचं होतं पण हे छोट्यांचा होता. मग खुशी बसलेली. त्यानंतर तिथून झाल्यानंतर मग घसरगुंडी खेळायची. मग हे स्लाईड खेळू का ती खेळू, मग ती सर्व हिच्यामध्ये खेळायची. खूप मजा केली तिने खेळण्यामध्ये. मग बघा, ती प्रत्येक घसरगुंडीवरनं उतरत होती. आणि मग कसं छोटे मुलं असले की ते उलटे चालतात. मग बघा, तिला आता इथं वरती चढायचं होतं पण ती थोडं ट्राय केलं, नंतर तिला जमत नव्हतं. दादा हेल्प करत होता पण तिला नको होतं. मग मी जाऊन तिला वरती व्यवस्थित हे केलं. नंतर मानसने पण वरती असं ते चढून वरती गेला आणि त्या साईडने मग तो झुलता पूल आहे बघा हा. मग तिथं दोघांनी परत हात पकडून तो पार केला आणि त्या साईडने घसरगुंडीने खाली आले. हे बघा कशी माऊ आमची मजा करते. मानसला तिथं झोका मिळाला नव्हता खेळायला, कारण की तिथं खुशीच्या एजचा होता, इथं मानसच्या एजचा होता. नंतर मानसला किती दिवसांनी या गार्डनला घेऊन आली मी, त्याला जमत नव्हतं. मग नंतर जमायला लागलं, थोडा वेळ खेळला तो. त्यानंतर इथं म्हणजे आनंदनगर गार्डनला चालण्यासाठीही येतात सकाळ संध्याकाळ. नंतर मी खुशीला घेऊन, खुशी बोलली मम्मी मला इकडं घेऊन चल, मला इथं वरती चढायचं आहे. मग मी तिला इथं घेऊन आली. तर इथं सिस्टमॅटिक पद्धत आहे, प्रत्येक गेमवरती खेळायचं असेल तर लाईनीत लागायचं, म्हणजे व्यवस्थित प्रत्येकाला खेळायला मिळतं. मग आता खुशीचं खेळून झालं आणि मग नंतर परत आली ती घसरगुंडीचे हे 4-5 वेगवेगळे असल्या कारणाने मग ही खेळायची का ती खेळायची चालू असतं. मग यांना बॅट बॉल खेळायचं होतं. मग बॅट बॉल घेऊन आलेले आणि खेळत होते. आणि माझ्याकडे ठेवली मग पाण्याची बॉटल वगैरे, मम्मी आम्ही खेळतो तू बघ आमच्याकडे. मग बघा त्यांचं चालू झालं खेळणं. आता खूप दिवसांनी आल्यानंतर कसं वेगळंच असतं, मग हे खेळायचं का ते खेळायचं. मग पप्पा येणार होते, मग पप्पाची वाट बघायची. मग तेवढ्यात आले पप्पा, दिसले त्यांना पप्पा आले कामावर ना. मग गेले दोघंही धावत पप्पांकडं. मग पप्पांना सांगत मग पप्पा मी हे खेळलो ते खेळलो. मग पप्पा ऑफिसवरनं आले असून तरी पण त्यांच्यासोबत त्यांनी घेतलं खेळायला. चला पप्पा आपण खेळूया तिघंजणं. मग गेले तिघंजणं खेळायला. आणि खेळता खेळता पुढं बघाल तर एक बघा ही चिमुकली, छान चिमुकली बघत होती त्यांच्याकडं बॅडमिंटन खेळता येते, पण तिला पण खेळायचं होतं. मग नंतर खुशी थोडंसं खेळायला लागली तिच्यासोबत. तर ती बॉलच सोडायला मागत नव्हती. ती खुशी खेळायला गेली नाही, दीदी दीदी करून तिला आवाज द्यायची. खूप गोड मुलगी होती ती. नंतर मग खुशी तिच्यासोबत खेळायला लागली तर मानस एरोप्लेन खेळायला लागला. मग हे आम्ही दोघं बाजूला उभे राहून गेलं, जाऊ दे खेळतायत खेळू दे त्यांना. ती बारकीला खूप मजा येत होती यांच्यासोबत खेळायला. हे दोघंही खेळत असले तरी ती त्यांना आवाज द्यायची. मग मानस पण खेळायला लागला त्या छोटीसोबत. खूप मजा आली तिच्यासोबत खेळताना यांना दोघांनाही. खूप गोंडच बाळ होतं ते. नंतर मग ती गेली आणि नंतर यांनी परत सुरुवात केली, कारण की तिच्यासोबत खेळताना यांचं खेळ राहून गेलेलं. मग हे बघू शकतात, हे परत तिघंजणं लागले बॅडमिंटन खेळायला. खुशीला काय घरी यायचंच नव्हतं. मग निघालो आम्ही गार्डनमधनं घरी यायला. खुशी झाली नाराज. बघा कशी रागवून बसली ती, कारण की तिला टाईम पडला कमी खेळायला. तर मग नंतर बसलो आम्ही गाडीवरती आणि निघालो तर मग आमच्या घराजवळच रसचं आहे. मग तिथं आम्ही थांबलो रस प्यायला. मग सर्वांनी मस्त छान रस पिला. तिला स्ट्रॉ मिळत नव्हती, त्याच्याने मी तिला काढून दिली ती स्ट्रॉ आणि रस पिऊन मग निघालो आम्ही घरी. आमचा दिवस कसा गेला बघा, कसे चालले दोघं घरी छान. बाय बाय.